नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मॅनकाइंड ॲग्रीटेक प्रतिनिधी रामेश्वर बिडकर दहेगाव येथे आलो आहे। आपण पिकाकाइन ट्रायजेक्ट व सायटोशेल हे प्रोडक्ट शेतकऱ्यांना वापरण्यासाठी दिले होते। तर बघूया आज काय रिपोर्ट व रिझल्ट भेटलेत त्याविषयी चर्चा करूयात। तर आपण हे औषध मारल्यानंतर काय बदल झाले? आणि कुठलाही रोगाचा प्रतिसाद न देता आणि चांगला परिणाम भेटला। बस याच्यावर फुटव्यांची संख्या कशी वाटली? फुटव्यांची संख्या बी पाहिजे तेवढी भेटली आणि फळांची बी संख्या पाहिजे तेवढी मिळू शकली। फुलगळ वगैरे या पद्धतीच्या समस्यांना फुलगळाचा समस्या म्हणजे आलीच नाही, कारण तुमच्या चालल्यामुळे आम्हाला कुठली अडचण नाही आली। फळांची संख्या कशी वाटते? फळांची संख्या चांगली आहे सध्या, अजून मी ट्रेनिंग चालूच आपली। तुमच्या प्लॉटवर गेरवा वगैरे काही आजार वाटला का? कुठलाही प्रकारचा आजार न वाटता। आता तुम्ही बघू शकता या प्लॉटवरती आपण आलो आहे। फळांची संख्या बघा व फुटव्यांची संख्या बघा। आज फुटवा भरपूर, हे फुलं बघा सेटिंग खूप होत आहेत। तर आपण हे प्रोडक्ट कुठून घेतले होते? हे मनमाड आपले रामेश्वर बिडकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्लॉटचे पुनर्नियोजन त्यांनी केलेले। तर आपण हे प्रोडक्ट कुठून घेतलं होतं? हे मी मनमाड येथील मानसी ॲग्रोस एजन्सीमधून आणली सर्व। तर आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? रिझल्ट बद्दल सांगू शकतो बा, छान आहे आणि कुठल्याही प्रकारचा कुठलाही त्रास न होता, झाडाला कुठली इजा न होता, खूप अधिक उत्पन्नाचं प्रत्येक शेतकऱ्याने हे बी वापरायचा प्रयत्न करावा, कारण आमच्या अंदाजावरून याच्यात कुठलाही बदल करू नये। खूप रिझल्ट आला आहे, आम्हाला रिझल्ट पाहिजे तेवढा 99% बसला। त्याबद्दल आम्ही म्हणजे आमच्या गावातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी ही विनंती करून एक कळकळी सांगतो की हे प्रोडक्ट वापरावं शेतकऱ्यांनी, म्हणजे कुठलाही नुकसान न करता आपल्याला 100% गॅरंटी भेटते।